आदरणीय व्यासपीठाचा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार व्यक्त करायचे की 2019ला मी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं खासदार झालो, पण 2019 ते 24 मला सारखा सासुरवास होता. सासुरवास म्हणजे मोदीमुळे आला. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेले कडवट शिवसैनिकाचा हा मतदारसंघ आहे. लोकसभा कल्पनाताई नरहिरे, शिवाजी बापू कांबळे, ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्मही झाला नव्हता त्यावेळेस ही दोन मंडळी 3 वेळेस खासदार झाली होती. आणि हिथं बाळासाहेबाचे सैनिक आहेत म्हणून ओमराजेही झाला, पण हे सारखं काय ऐकायला तयार नव्हतं. सारखा डुसण्या चालू होत्या. आणि मग भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की म्हणलं अशी संधी दे भगवंता की मोदी विरोधात असताना 2019ला जेवढ्या मतानं आलो होतो त्याच्यापेक्षा 1 का होऊन आपण आगाव मतानं निवडून येऊ दे, अशी संधी दे म्हणून. आणि ती संधी 2024ला झाली. साक्षात विश्वगुरु, जागतिक गुरु, भाई और बहनों विरोधात. महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वी कोण 50 खोक्यावर, कोण ईडीच्या भीतीनं, कोण सीबीआयच्या भीतीनं, कोण पदाच्या अपेक्षेनं, कोण सत्तेसाठी सुरत मार्गे गुवाहाटीला जी लोक पालती पडली 40, उद्धव साहेबाला आणि बाळासाहेबाला गद्दारी करून, त्याच्यामुळं महाराष्ट्रात तयार झालेले 1 फूल आणि 2 हाफ. 1 फूल म्हणजे आणि म्हणून, आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री. 2 हाफ, 1 गुलाबी आळी जॅकेटवाली आणि दुसरं तेव का किती हुशार आहे ती लोक. ते बी विरोधात. ह्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार विरोधात. पैशाची ताकद तर अशी होती, मोदी साहेब भाषणातच म्हणायचे, भाई और बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा. तुम्ही खरं सांगा बरं, आपल्या गावात किती पैसे आलते लोकसभेला? किती आलते मला सांगा. 5 लाख 10 लाख रुपये जर तुमची मतं विकत घेण्यासाठी मतदानाच्या 2 दिवस 3 दिवस आधी जर गावात येत असतील तर त्याच मोदी साहेबाला विचारणं भाग आहे का नाही? साहेब खाऊंगा ना खाने दूंगा, तर ही मतदान व्हायच्या आधी 10 लाख किधर से दूंगा विचारणं अपेक्षित आहे. आभाळातून तर पडले नाहीत, जमिनीतून तर आले नाहीत, तुम्हीच पैसे दिलेत, आलेले तुम्ही बघितलेत. असं असताना सुद्धा हितल्या बहादर जनतेनं ह्या ओमराजेला त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे देऊन, जी म्हणायचे मोदीमुळे आला, त्या मोदीपेक्षा दुप्पट मतानं देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम बांधवानो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने झालं. आता काय मरीना गेलेत, पण काय लोकाला भलतच उचमळायला लागले. काय उपमा मला मान्य आहे, तुम्ही आम्हाला विधानसभा दाखवली त्याच्याबद्दल बी मी नाकारत नाही. तुम्ही मागच्या लोकसभेत माझं काम केलं, किती प्रामाणिक केलं तुम्हाला माहिती, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण तुमच्या कामानं मला बार्शीतून 1000 मताची लीड मिळाली. बांधवानो, लोकसभेची बरं का 19ला 942, 1000 सुद्धा नाही, 1000ला कमी आहे. मी जर साप असतो, मी जर वाईट मनाचा असतो तर लगेच 6 महिन्यानं विधानसभेची निवडणूक लागली. बांधवानो, साहेबच उभे होते.
सोपल साहेब उभे होते, ओमराजे दिसला हो कुठं प्रचारात तुम्हाला मागच्या 19ला? खरं खरं सांगा मला, कुठंच दिसला नाही. साहेबाला मी खरंच नम्रपणे सांगितलं, साहेब त्या माणसानं माझं आता 6 महिन्यापूर्वी काम केलंय, मला अडचण होते आहे, मला उपकाराची परतफेड अपकारानं करायची सवय नाही साहेब. केवळ त्याच्यामुळे त्यांचं बियाज या ठिकाणी आपल्याला दिसतंय. जे दिसतंय ना, आम्ही सहन केलं, प्रामाणिकपणे केलं. पण बांधवानो, ज्या पद्धतीनं माझ्यावर बोललं जातंय, कोण प्रामाणिक आहे आणि कोण कसा आहे ही मी तुम्हाला भाषणात सांगायची गरज नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की या मतदारसंघात मागच्या 5 वर्ष कोण प्रामाणिकपणे वागतंय. मला धमकी दिली साहेब की तुमची सगळी बाहेर काढू. आमचं काय बाहेर काढणार आहोत? मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायचंय, आम्ही जर भ्रष्टाचार केला असतं, शेण खाल्लं असतं, तर तुमच्यासारखं स्वच्छ व्हायला आम्ही बी सुरत मार्गे गुवाहाटीला पालट पडला असतो आणि त्या भाजपमध्ये जाऊन स्वच्छ झाला असता. त्या 50 खोक्यावर, त्या सत्तेवर लात मारून तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी न करता, उद्धव ठाकरे साहेबाशी बेमानी न करता आम्ही यांच्या विरुद्ध घट्ट पायरून उभे, कारण तर आम्ही प्रामाणिक आहेत, आमच्या केसाला बी धक्का लावू शकत नाहीत म्हणून उभारलो. लाचार असतो तर शुद्ध व्हायला तिकडच पडलो असतो पालत. त्यामुळे मी प्रामाणिक आहे का नाही ही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता. आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला वाटते की लोकाला काही कळत नाही. लोकांचं लक्ष आपल्या नकाच्या बोटापासून केसापुस्तूर असते. प्रत्येक माणूस कसा वागते. बांधवानो, ओमराजेचं मागच्या 5 वर्षातलं काम आपण बघितलं. तुम्ही सगळेजण मला अनुभवलंय. मी निवडणुकीत निवडून आल्याच्या नंतर तुम्ही कधी माझ्याकडे काम घेऊन आलात, मला फोनवर कुठलं काम सांगितलं, मी तुम्हाला कधी तुमचा धर्म विचारला नाही, तुम्ही हिंदू आहेत का मुस्लिम आहेत. मी तुम्हाला कधी तुमची जात विचारली नाही, मी तुम्हाला कधी तुमचा पक्ष विचारला नाही, मी तुम्हाला कधी विचारलं नाही की तुमचं मतदान मला पडलंय का विरोधात गेलंय. मी तुम्हाला विचारलं नाही की तुमचं गाव मला प्लस आहे का मायनस आहे. बांधवांनो, मला काम सांगितलेल्या माणसाचं काम करणं हे माझं कर्तव्य असं समजून ओमराजे 5 वर्ष काम करत आला. मी कसा काम करतोय आणि माझ्याबद्दल अतिशय खालच्या पातळीत बोलणारी लोक कशी काम करतेत, मला वाटतंय माझ्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काय अवस्था आहे बघतोय साहेब. आताच एका शेतकऱ्यानं सांगितलं, मुख्यमंत्रीची सभा म्हणून काय मार्केट कमिटी. साहेब, सत्तेचा माज आणि मस्ती कशी आलेली असते आम्ही तुमच्या घरापुढचा व्हिडिओ कधी आयुष्यात विसरू शकत नाही. जनता बी कधी विसरणार नाही. सत्ता येते जाते, पद असतात नसतात, पण इतका उन्माद करणं ही मला वाटतंय देवानं नेमकी काय घातली आहे तुम्हाला आणि कशाची माज आला आणि कशाचा मस्ती आली आहे. सामान्य माणसाला ते कधी आवडत नसते बांधवांनो, कुणालाच ते पटणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही, अख्ख्या देशात जरी दाखवलं तरी ही पद्धत मला वाटते त्या ठिकाणी पटत नाही. एका त्यांच्या सहकार्याला साहेब कानाखाली वाजवली. कशाची पद्धत आहे काय आम्ही बघतोय ना. पण आम्हाला कसं आहे, आमच्यावर संस्कार चांगले झालेत, आमच्या संस्काराप्रमाणे आम्ही बोलतो. पण बांधवानो, मी खरं प्रामाणिकपणे सांगतोय, अशाच पद्धतीचं राजकारण जर ह्या ठिकाणी चालू झालं तर तुम्हाला जो ऑक्सिजन लागतोय का नाही श्वास घेण्यासाठी, ती सुद्धा तुम्हाला त्यांना विचारून घ्यावा लागेल की श्वास घेऊ का. ही परिस्थिती येईल, फार दूर नाही. लोकशाहीनं लोकांच्या मतातनं नेतृत्व तयार होत असते, लोकांच्या मतातनं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तयार होत असतो. पण लोकप्रतिनिधी जर समजायला लागला की ही सगळी जनता गुलाम आहे आणि मी त्या ठिकाणचा राजा आहे, तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकशाहीचा हस्त चालू झाला असं समजणं गरजेचं आहे. आज मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून, इथं बसलेल्या व्यासपीठावरच्या मान्यवराच्या माध्यमातून विचारायचंय, अरे ओमराजे जर वाईट वागत असता, ओमराजे जर भ्रष्टाचारी असता, तर इथल्या सामान्य लोकांनी ह्याच कारमध्ये आणून
एका माजी सैनिकानं पद्धतीनं स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे दिलेत आणि म्हणून मला बाकीच्या लोकांवर फार काही बोलावं असं वाटत नाही, पण बांधवांनो, लोकशाही सदृढ करण्यासाठी आत्ताची निवडणूक नितांत महत्वाची आहे, खूप गरजेची आहे. आता आपण बघितलं असेल, सगळेच लोक 50 खोक्यामुळं, कुणी सत्तेसाठी, कुणी पदासाठी, कुणी 2.5 वर्षापूर्वी जे सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं त्या सरकारमधला एक तरी मंत्री प्रत्येक जण बोलत असताना म्हणतंय इतके 1000 कोटी आणले, तितके 1000 कोटी आणले. आणि मी बार्शीतून फिरतोय सारखं, हो फिरत असताना बघतोय कोण म्हणतंय 2000 किती, इथं किती कोटीचा आकडा, इथं 4000 कोटीचा आकडा आहे. आणि 4000 कोटीच्या आकड्यामध्ये सांगतो तुम्हाला, तुम्ही गावात हिंडा, बाहेर तालुक्यात हिंडा, सारखी गाडी म्हणती कमळाबाई 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 कमळाबाई. ती सवाशी चलनच गेली. मी ड्रायव्हरला सुद्धा विचारलं, म्हणलं असं का करते रे म्हणलं गाडी. म्हणलं दादा ती 4000 कोटीचा जी विकास झालाय त्याचे खच दणके आहे, खडा येतं, ती सारखी आपतं ते म्हणला गाडीवर, ती सारखं झटकं दिली ती म्हणला वर. काय चाललंय अरे, 4000 कोटी 4000 कोटी म्हणता, कधी म्हणावं आम्ही. मी ओमराजे निंबाळकर खासदार म्हणून काम करताना माझी गोर्धनवाडीची जमीन जर 100 एकर इकली आणि ते इकलेल्या पैशातून जर मी काही विकास केला असेल तर जरूर ओमराजेने म्हणावं की मी इतके पैसे आणून तुमचा विकास केला. तुम्ही मला खासदार केलं, तुम्ही मला आमदार केलं, म्हणून मला अधिकार आला. आणि कुणाचे पैसे खर्च करतोय मी जेव्हा तुमच्याकडे विकास कामं करतो ती, कुणाचे पैसे आहेत? तुमचे जीएसटीचे पैसे आहेत, तुमचे पैसे आहेत जीएसटीचे. 10 रुपयाचं साबण तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर 1 रुपया 80 पैसे सरकारला द्यावे लागतात. 100 रुपयाचा शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर 18 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागतात. माणूस वारल्याच्या नंतर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे, तिथं सुद्धा जीएसटी आहे. म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही आम्हाला मतदान केलं, अधिकार दिला, निवडून दिलं, म्हणून आम्हाला अधिकार आला तुमच्यासाठी पैसे खर्च करायचा. मग मला सांगा, आम्ही तुमच्यासाठी काम करताना उपकाराची भाषा केली पाहिजे का कर्तव्याची? कर्तव्याची. ओमराजे 5 वर्ष खासदार होता, मला दाखवा हुडकून की एखादं नारळ फोडलंय मी आणलंय म्हणून सांगितलं? कधीच नाही केलं, कधीच सांगितलं नाही की मी आणलं नाही, तुम्ही दिलं म्हणून मला अधिकार आला आणि म्हणून मी तुमच्यासाठी करू शकलो. बांधवांनो, ह्या भावनेतनं मी त्या ठिकाणी काम करत आलोय. आज आपण आपल्या तालुक्याची परिस्थिती काय तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. अक्षरशः तुमच्या मुरुम टाकायचा असेल साहेब, मी काय कुठलं भाषण कोणी सांगितलंय किंवा कुणाला तरी बोलायचं म्हणून बोलत नाही, वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. तहसीलदारला रॉयल्टी सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय फाडायचा अधिकार नाही. ही कुठली पद्धत आहे? आमच्याकडे बी राजकारण बघतोय, 6 विधानसभा मी मतदारसंघात बघतोय, पण इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आणि अशा पद्धतीची बेबंदशाही मला वाटतं एकाही मतदारसंघात नाही. आणि बांधवांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो, रावणाची लंका सुद्धा टिकली नाही, नाही टिकली. रावणाच्या अहंकारानंच त्याचा अंत करून टाकला होता. देव त्याला बरोबर बुद्धी घालीत असते काय घालायची ती. पण ह्या पद्धतीचं जे काही चाललंय तालुक्यात ते अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांच्याही बरोबर काही वर्ष होतो, साहेबांबरोबरही बघितलंय, पण मला वाटतंय दोन्ही नेतृत्वामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. बांधवांनो, आज आपल्या तालुक्याला कसं नेतृत्व पाहिजे ही निवड करायची आपली जबाबदारी आहे. आज आपण बघितलं असेल, ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून 2.5 वर्षात आपल्याला काय पद्धतीने त्या ठिकाणी कोरोनाला सामोरं जावं लागलं होतं. 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले, 6 महिने फक्त आपल्याला त्या ठिकाणी काम करता आलं होतं. त्याच्यानंतर ही लोक आले आणि सत्तेत आल्याच्या नंतर अक्षरशः आमदाराच्या 50-50 कोटीला बोल्या लावल्या गेल्या. असा सौदेबाजी करून, असे पक्ष फोडून जर त्या ठिकाणी सरकार तयार झाला असेल तर त्या सरकारकडनं भ्रष्टाचार सोडून दुसरी कुठली अपेक्षा आपण करू शकतो का? मला तुम्हाला विचारायचंय की ह्या सरकारला आता 2 महिन्यापासून बघा तुम्ही सारखी एकच जाहिरात चालू आहे. कोणची? त्याव का लाडकी बहीण. कधी आठवली हो लाडकी बहीण यांना? लोकसभेला 3,30,000 मताचं रुमन ह्यांच्या पाटाडात बसल्यावर ह्यांना बहीण आठवली लाडकी. तुम्हाला जर खरीच बहीण लाडकी असती
तर एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही 2.5 वर्षापूर्वी ज्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसला असतात त्या दिवशी तुम्ही महिन्याला 1,500 रुपये महिना द्यायला चालू केले असते. आम्ही सुद्धा इथे येऊन सत्कार केला असता तुमचा. केलं का हो? तुम्ही आठवा, 5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, निवडणूक नव्हती कुठली ना, मेळावा घेतला कुठला, 2 लाख रुपयाची कर्जमुक्ती त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यायचा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला. विचार केला नाही की कुठली निवडणूक आहे ना आपल्याला फायदा होईल का नुकसान होईल. ही निस्ती लाडकी बहीण, ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे बांधवानो. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. आता फोन येतात का नाहीत? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? लई एक शेतकरी तर घाण शिवाय देऊन सांगत होतो मगाशी, म्हणला दाजीचं क्विंटल माग 7,500 रुपये हाणलं म्हणला तुम्ही भाडगाव, आणि बहिणीला 1,500 दिलं म्हणून सांगता का रे म्हणली. लय घाण शिवाय देतो. आता तुम्हाला मोबाईलवर सुद्धा ऐकण्यासारख्या नाहीत. ही असली गत आहे. पण मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, तिथून अजून म्हणते आमचं जर सरकार आलं म्हणजे महायुतीचं, भ्रष्टाचारी, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा शेण खायचं पुरलं नाही, इतकी नालायक लोक आहेत. महाराजाचा पुतळा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कोसळला हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलंय. इतकी भ्रष्टाचारी सरकार आणि इतकं मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं नालायक सरकार कधी अस्तित्वात आलेलं नसेल, तेवढं हे सरकार त्या ठिकाणी आहे. आणि आता लाडक्या बहिणीचं म्हणते की आम्ही 2100 देऊ, पण साहेब महाविकास आघाडीनं त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन 3,000 रुपये महिना त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता ही जी अगरबत्ती 1,500ची कुठे घेऊन हिंडतो म्हणावतो. दुसरं, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसगट पहिल्याच कॅबिनेटला 3 लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात त्या ठिकाणी दिलाय बांधवांनो. तुम्ही आता बघत असताल, एक आरोग्य कार्ड तुम्हाला दिलं जाते. तुम्ही दवाखान्यात गेलाव की डॉक्टर म्हणते ही ऑपरेशन बसत नाही, ह्या गोळ्या बसत नाही, ही आजार बसत नाही. आता आरोग्य कार्ड मध्ये कुठलं ऑपरेशन बसतोय ती बघून माणसानं आजारी पडायचं का? परिस्थिती आता बघा तुम्ही. आणि हाच विचार करून महाविकास आघाडीच्या सरकारनं जी पंचसूत्री जाहीर केली त्याच्यामध्ये एका माणसाला 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार त्या ठिकाणी आल्याच्या नंतर दिलं जाणार आहे. आपण बघितलं असेल, मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा सरकारनं केली पण अंमलबजावणी केली नाही. महाविकास आघाडी सरकार आल्याच्या नंतर मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही शिक्षण मोफत करायचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर घेतला जाणार आहे. भाई और बहनों, लय राग यायला लागलाय का नाही? खरं सांगा बरं. असं म्हणलं की नशीब तोंड हानीत नाव टीव्हीवर तुम्ही. किती बक्कार अवस्था आहे. वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प होता. 2 लाख पोराला नोकऱ्या मिळत होत्या. किती? 2 लाख. पुण्यालाच येणार होता. कुठे गेला? गुजरातला गेला. एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, गेला कुठं? मला सांगा पंतप्रधान महोदय, त्यावेळेस तुम्ही इथं भाषण देण्यासाठी याचाल त्यावेळेस मला त्यांना नम्रपणे विचारायचंय की महाराष्ट्रातले तुम्ही पंतप्रधान जे आहेत ते देशाचे आहेत का गुजरातचे आहेत? तुम्ही जर देशाचे पंतप्रधान असाल तर महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरांवर सूड का म्हणून उगवला आणि आमच्या नोकऱ्याचं संधी मिळणार वेदांता फॉक्सकॉन म्हणून घेऊन पळून गेलात? हा प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला देणं गरजेचं आहे. ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर बोलू शकत नाही का? मोदीच्या ताटाखालची मांजर आहेत. निस्ते मॅव केलं तर त्यानं ताट आपटाल्या पळून जाते ती तिसरी का दुमटा गाठ. काहीच बोलू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला विचारायचंय, उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री खमक्या पाहिजे की मोदीच्या डोळ्यात डोळे घालून विचाराल की माझ्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या तुम्ही गुजरातला न्यायच्या नाहीत? काही ताटाखालची मांजरं पाहिजेत.
निर्णय तुम्ही घ्यायचा आहे बांधवांनो. मोदी साहेब म्हणायचे, भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया. बघा, काय भाषण सुद्धा करायची गरज राहिली नाही. कुठे भाषण करायची गरजच नाही. 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला. मोदींनी सांगितलं होतं माझी गॅरंटी काय, तर त्यांना या घोटाळ्याच्या बदल्यात जेलमध्ये घालणं ही माझी गॅरंटी आहे. मोदींनी गॅरंटी पाळली का हो? तीच अजित पवार, 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून आरोप झालेले अजित पवार 5व्याच दिवशी मोदी साहेबाच्या कमळाबाईच्या मंत्रिमंडळात कोण? अर्थमंत्री. का अर्थमंत्री पद दिलं? म्हणले ह्यांना 70,000 कोटी खायचा अनुभव आहे. म्हणले ह्याच्यापेक्षा चांगला माणूस कुठला असू शकतो. ही झालंय तुमच्या पुढं, ही घडलंय तुमच्या पुढं. बांधवानो, ह्या सगळ्या योजना जर आपल्याला त्या ठिकाणी राबवायच्या असतील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी 3 लाख रुपयापर्यंतची, काही बोलतोय मी. पवार साहेब कृषी मंत्री देशाचे असताना 71,000 कोटी रुपयाची देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती आणि अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. ह्या मोदी सरकारनं गुजरात मधल्या 22 व्यापाऱ्याची 16 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली. किती? 16 लाख कोटी. 16 लाख कोटीच्या कर्जमाफीचा हिशोब 71,000 कोटीत जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल, तर 16 लाख कोटीमध्ये आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 22 वेळेस कर्ज माफ झालं असतं. 22 वेळेस. एकदा तरी केलंय का हो? केलंय का एकदा तरी? सोयाबीनचा भाव 11,000 रुपयावरून केवढ्याने काय लाव? का? सोयाबीन आयात केली. सोयाबीन आयात केल्यामुळे भाव पडलेत. मला सांगा, सोयाबीन कोण माणूस खातो का? भाकऱ्या खातो का सोयाबीनच्या? तुम्ही कोणी खात नाही. सोयाबीन कुठल्याही सामान्य माणसाला लागत नाही. फक्त व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी सोयाबीन आयात केली गेली, ज्याच्यामुळे 11,000 रुपये क्विंटलनं विकलं जाणारं सोयाबीन आज शेतकरी 4,000, 3,800, 3,500 रुपयानं विकायला त्या ठिकाणी हातबल आहे. ह्याचा राग आहे का नाही? थोडाफार तरी आहे का नाही? का अजून एकदा बघायचंय बाईवर बहिणो? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करून ती पंचसूत्री लक्षात ठेवा. 3,000 रुपये महिना लाडक्या बहिणीसाठी, 3 लाख रुपयापर्यंत सगळ्या शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ, 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा आणि मुलांचं आणि मुलींचं शिक्षण मोफत, बेरोजगार तरुणासाठी 4,000 रुपये बेरोजगार भत्ता. ह्या योजना जर लागू करायच्या असतील तर सोपल साहेबांच्या रूपानं एक आमदार, एक मत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आपल्याला कुठं पाठवायचंय? विधानसभेत. पाठवणार का नाही? लोकसभेला पैशाची अतिवृष्टी होती, आता ढगफुटी व्हायची शक्यता आहे. पुढची माणसं दुसरं काय बोलतच नाहीत साहेब कामावर, फक्त पैशावरच आहे. 4,000ला घेतो, 5,000ला घेतो. मला तुम्हाला विचारायचंय, लोकसभेला बी असंच हिशेब करीत गेलते, गावगाव वाटलेल्या पैशाचा पुन्हा हिशोब काढायला लागले. लक्षात यायलं की 10,000 रुपयाच्या पुढं मत गेलं आपलं एक त्यांना. आता जर पैशाची मस्ती करून कोण तुमचं मत घ्यायला येत असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे बांधवानो, सगळ्यात मोठी इमानदारी आहे. आणि ही इमानदारी जशी लोकसभेला केली तशीच विधानसभेला करणं गरजेचं आहे. आज मला आपल्या सगळ्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. लोकसभेला सुद्धा त्यांनी रडीचा डाव खेळला होता. 2 मशिनी होत्या. पहिल्या मशीनवर 2 नंबरला ओमराजे निंबाळकरचं नाव होतं. चिन्ह काय आपलं? मशाल. 2 नंबरच्या मशिनीवर सुद्धा आमच्या कळंब तालुक्यातला मंगरुळातला निंबाळकर हुडकून आणला. आणि त्याचं चिन्ह काय? चिमणी. ती मशाल आणि चिमणी सारखीच दिसायची. बोंबललं आमच्या मशालीचं मतदान 20,000 त्या चिमणीनं हाणलं. खरंय, 20,000 मतं आपली होती. ती मतं जर आपल्याकडे आली असती तर अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून येणारा तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर राहिला असता. आता सुद्धा तसाच डाव करायला लागलेत.
पण आता आपण सावध होणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्यायला सोपं आहे, कारण एक मशीन फुल भरलेली आहे आणि दुसरी मशीन आहे ती पूर्ण भरलेली नाही, अर्धीच आहे. आधी काय होतं, दोन्ही फुलच भरलेल्या होत्या, सांगताच येत नव्हतं कोणचं आहे ती. पण आता सांगता येत आहे. फुल भरलेली जी मशीन आहे 1 नंबरची, त्याच्यावर 2 नंबरचं जे चिन्ह आहे ते आहे आदरणीय सोपल साहेबांचं मशालीचं बांधवानो. आणि अर्धी असलेल्या मशिनीकडे बघायच्या भानगडीतच पडू नका, अजिबात भानगडीत पडू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला पक्ष काय झालाय, आपलं चिन्ह सुद्धा काय झालंय. आणि चोरलेला पक्ष, चोरलेलं चिन्ह घेऊन कोण आलाय ते तुम्ही ठरवायचं, मी सांगत नाही, ते तुम्ही ठरवायचं. त्यामुळे आपली निशाणी, आपला चिन्ह आणि पक्ष चोरलाय म्हणून आपली निशाणी काय आता, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची दगदगती मशाल, उद्धवजी ठाकरे साहेबांची दगदगती मशाल. ही मशाल पक्की लक्षात ठेवायची, तुमच्या लक्षात आहे. फक्त लोकसभेसारखं 20,000 हाणून काढा नेऊन जाऊन तिकडे दुसरीकडे, तेवढी काळजी करा. आणि उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला जे आपलं चिन्ह आहे ती मी तपाशीत असतो, असं बघावं लागतंय सारखं. नाहीतर भाषण करणारी उगा याऊ वाऊ करून खालून भाषण करते ती, आपल्याला वाटतं लय कळलं काय की लोकाला, असं तपासावं लागतंय सारखं टाकू. मास्तर कसं पुन्हा परीक्षा घेते विद्यार्थ्याची. 19 म्हणल्या तुमचं उत्तर काय आलं, म्हणजे तुम्ही सगळं भाषण मन लावून ऐकलेलं आहे. तुम्ही जागृत आहात आणि जागृत देशाचा नागरिक, संविधान बुडवू पाहणाऱ्या लोकांना, लोकशाही बुडवू पाहणाऱ्या लोकांना, जी लोक म्हणत होते आपकी बार नाही 400 पार, तुम्ही नाही ती म्हणत होती. आणि 400 पार कशासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी. बांधवानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात काय ताकद होती ती त्यांना दाखवून दिली जनतेनं, की तुम्ही 400चा तर गप्पा इसरास, त्यांना कुठं आणून ठेवलंय ते तुम्ही बघितलंय आता. त्याच्यामुळं ते संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई फक्त आमदार निवडून द्यायची, एक सरकार स्थापन करायची नाही आहे. ही लढाई अधर्म विरुद्ध धर्माची आहे. ही लढाई प्रामाणिक विरुद्ध अप्रामाणिक आहे. ही लढाई संविधान बुडवणारे विरुद्ध संविधान वाचवणारे, ही लढाई लोकशाही बुडवणारे विरुद्ध